धर्म बदलायचा असेल तर तुम्हाला त्या आधी महाराष्ट्र सरकारला कळवावं लागेल. कारण आणि याच्यावरती काही लोक आक्षेप सुद्धा घेऊ शकतात. कारण महाराष्ट्र सरकार एक नवीन कायदा आणत आहे, नवा धर्म स्वातंत्र्य कायदा. तर हा कायदा तुम्हाला खरं स्वातंत्र्य देतो. गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये धर्मांतराचा मुद्दा हा खूपच चर्चेत आहे. तर काही लोक म्हणतात की धर्म बदलण्यासाठी काही लोक पैसे देऊन, दबाव देऊन किंवा त्यांच्यावरती बळजबरी करून हा धर्म बदलला जातो. परंतु काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर कोणी धर्म बदलणार असेल तर त्या व्यक्तीला आधी सरकारी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल आणि ते सरकारी अधिकारी त्या व्यक्तीशी खोल अशी चौकशी करू शकतात की या व्यक्तीवरती कोणाकडून धर्मांतर करण्यासाठी दबाव आहे का, किंवा त्याला कोणी पैसे देऊन, लालच देऊन धर्मांतर करण्यास भाग पडते का, किंवा बाकी काही कारणे असतील ते सरकारी अधिकारी तपासू शकतात. आणि जर त्यांच्या निदर्शनास आलं की हा व्यक्ती पैशाच्या अभावी किंवा बाकीच्या दुसऱ्याच्या कारणामुळे जर धर्मांतर करत आहे तर त्या व्यक्तीवरती कडक शिक्षाही किंवा कडक कारवाई केली जाऊ शकते. परंतु काही संघटनांनी या कायद्याला विरोधी केला आहे आणि त्या काही संघटना असंही बोलतात की हा कायदा लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालू शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार जर धर्म परिवर्तन करायचं असेल तर हा कायदा त्या ठिकाणी बाधा आणण्याचं काम सुद्धा करू शकतो. काही गटांचा असा पण दावा समोर आलेला आहे की काही महिलांना त्यांच्या वैयक्तिक निर्णयावरती सुद्धा हा कायदा बाधा करू शकतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कायदा दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये लागू आहे का? तर हो, हा कायदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यामध्ये लागू आहे. तर या कायद्याचा उद्देश किंवा त्या राज्यांचा उद्देश हाच आहे की जे जबरदस्ती धर्मांतर आहे तो थांबवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे. पण याच ठिकाणी एक मोठा प्रश्न निर्माण केला जात आहे. लोकांना धर्म निवडण्याचा अधिकार भारत संविधान देतं, तर याच पद्धतीमध्ये हा कायदा लागू करणं कितपत योग्य आहे याची सध्या मोठी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. म्हणूनच हा कायदा लागू झाला तर याचा परिणाम फक्त राजकारणावर नाही तर लोकांच्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला या कायद्याची पूर्ण स्पष्टता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये दिसून येईल. तुम्हाला असं वाटतं का की हा कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू केला जाऊ शकतो किंवा लागू करावा? हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.